हाय फ्रेंड्स, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्लॉग मध्ये। जसं की याच्या अगोदरच्या एका व्लॉग मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आमच्या गावची यात्रा अगदी थोड्याच दिवसांवर आलेली आहे। आणि यात्रा म्हटलं की प्रत्येक गावोगावी सगळा राडा पसारा सगळं धुणं भांडी सगळं काढलं जातं। तर तशाच पद्धतीचं आमची सगळी आवरावर झालेली आहे। कालच आमचं सगळं आवरून झालेलं आहे। आणि काय होतं माहितीये का, उन्हात आत बाहेर काम करून आहे ना, थोडंसं आपला पण चेहरा खराब होतो किंवा असं काहीतरी छान मस्त फ्रेश करावं वाटतं सगळी कामं झाल्यानंतर। आणि राधिकाचे खूप दिवस झालं केस कट करायचे होते, तर त्याच्यामुळे तिचे सुद्धा केस कट करायचे आहे। माझं सुद्धा थोडंसं पार्लरमध्ये काम आहे आणि सईचा पण हेअर कट करायचा होता खरं तर। पण काय झालं ना, आम्ही दोघीच जणी जाणार आहोत स्कूटीवरती आणि मग त्यातनं आणखी सई, मग तिघी जणी मला शक्य नाही जाणं स्कूटीवरती। तर त्याच्यामुळे सईला आम्ही इथंच ठेवून जाणार आहोत। मी आणि राधिका जाणार आहोत पार्लरमध्ये आणि दोघांचं काय करायचं आहे ते सगळं आम्ही करून घेऊ। आणि इथं बघितलं का, सई आता मला वाटतंय 8:30 पावणे 9 वाजलेले आहेत आणि आज रविवार पण आहे, तर त्याच्यामुळे बिंदास्त अशी झोपलेली आहे। खरं तर ना खूप प्रचंड उकाड आहे आणि आमच्या रूम मध्ये ना स्लॅबची रूम असली तरी संध्याकाळी मात्र खूप गरम होतं, डन करता म्हणतात ना, तर तसं होतं। तर त्याच्यामुळे सईला हॉलमध्ये झोपायला आवडतं, हॉलमध्ये मस्त गार हवा लागते। तर त्याच्यामुळे पण तिथली सगळी झाडलोट करायची होती, तर पोरगी तिथनं येऊन इथं झोपली आणि तेवढ्याच गार अशी आपण कसं म्हणतो निवांत झोपलेली आहे। अजिबात त्याच्यात कसलाच चेंज झालेला नाही। राणा मात्र तिकडून इकडे टाकला की थोड्याच वेळात उठला आणि तो तिकडे मस्ती करतोय। आमचा स्वयंपाक झालेला आहे, बाकी छोटी मोठी कामं राहिलेली आहेत, पण म्हटलं नको आता अगोदर उन्हाच्या अगोदर आपण जाऊन येऊयात, कामं तर काही दिवसभर होतच राहतील। चला तर आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला हा ब्लॉग नक्की आवडेल। आज आहे ना पहिल्यांदा आम्ही आमच्या वीटच्या स्टँड मध्ये थांबलो, कारण की शक्यतो कधी थांबण्याची गरजच पडत नाही। आपण तिकडून तिकडं स्टँडच्या शेजारीच आहे ना आमच्या भाऊजींचं दुकान, त्याच्यामुळे तिथनंच दारातनं जाण्यात येतं। पण नाना स्कूटी घेऊन गेले, तर त्याच्यामुळे म्हटलं चल तोपर्यंत आपण स्टॉल बांधूयात। सईला राणाला घरीच ठेवलेले, हे पण आलते ड्युटीवरनं, तर त्याच्यामुळे आई आहे, सई राणा निवांत मजेत राहतील तोपर्यंत आम्ही येतो। खूप ऊन होतं आणि भूक पण लागलेली, घरनं फोन येत होते, तरी पण राधिकाला म्हटलं चल जाऊ दे, छान मज्जा करू, नाही की नाही। बरं, राधिकाचा हेअर कट कसा वाटतोय कमेंट करून नक्की सांगा। आणि माझं काय आता आजच फेशियल केले, तर त्याच्यामुळे थोडासा ग्लो यायला थोडा वेळ लागेल। भैया इथला फॅन लावू दे बघाई, मिसळ असल्या उन्हात आता जायचं। सकाळी लवकर आलतो, खरं तर लवकर काम होईल म्हणून, पण आम्हाला खूप जास्त उशीर झाला आणि त्यातनं आणखीन आम्ही टाइमपास केला। डिकीत पर्स आहेत आणि लॉकच उघडं ना आमचं। काय केलं तू एवढा वेळ? राहू दे बाई, चल। तुझा मोबाईल आहे का? घरी आल्यानंतर राणा आणि सई या दोघांनाही झोपवलं, कारण की बाहेर जर बघताल तर प्रचंड असं ऊन आहे। आणि काय करतात, हे दारात जातात, खेळत बसत आणि दारातली फरशी खूप तापलेली असते। आणि महत्त्वाचं कारण म्हणजे ह्या दोघांना झोपवलं म्हणजे आम्हाला मसाला व्यवस्थितपणे आणि शांतपणे करता येईल। तिशी कांदा लसूण मसाल्याची बॅच, तर त्याच्यासाठी ज्या मिरच्या आहेत ना, त्या मिरच्या अगोदरच तिथे डंक्यात ठेवलेल्या आहेत, कारण की नंबर लवकर लागावा याच्यासाठी। ह्यात सगळे खडे मसाले, खोबरं, हा लसूण आणि कांदा असा डब्यामध्ये घेऊन जायचा, मीठ आणि हे सगळं त्याचं साहित्य। तर आता आई जातील, डंक्यामध्ये बसतील आणि हा मसाला तयार करून आणतील। काय घेणार तुझं? हे तर तुला राणा तुला किती पाहिजे? एवढेच का? बघ बरं राणा किती होय, त्याचं काय काय राणा? तू काय करणार त्या पैशांचं?
आणखीन फ्रुटी घेणार आहे. सैरीच काय चला आता आहे ना छान मस्त फ्रेश व्हायचं आणि जायचं. रानू आमचा झोप खाऊन उठला आणि आता उठून कुठं चालला बाबू तू? इकडे बघ. अयो कचला दिसते हिरो. नाही उडी कशी मारायची रानू? उडी कशी मारतात ते लोक? हा असं ना. कसा जोरात आणि वाजवत वाजवत. समाप्ती होऊन महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे. सर्वांना विनंती आहे आपण जर वेळेत आजींनी खाऊ आणलं ना. कोणी आणलंय? थँक्यू म्हणला का? म्हण की आजींना थँक्यू म्हणतो. आवडलं का तुला?